वसुबारसने गुरुवारी झाली दिवाळी सणाला सुरुवात। गाय वासराची विधिवत पूजा। बियाणी विधी महाविद्यालयात राष्ट्रीय विधी सेवा व राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा। बालदिनानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबिर। शहरातील गरुड मैदानावर राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा शुभारंभ। जुन्या पेन्शन योजनेसाठी विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब काढला मोर्चा। गुरुवारी 8 नोव्हेंबरला अश्विन वद्य द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला गेला। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। या एकादशीलाच वसुबारस साजरा केला गेला। वसुबारस सण कसा साजरा करतात, या दिवशी काय करावं आणि काय करू नये, वसुबारसचं व्रत कसं करावं हे सविस्तर जाणून घेऊया। वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने केली जाते। भारत हा कृषीप्रधान देश आहे। येथे पशुधनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे। तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते। यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला गेला। वसुबारस सण कसा साजरा करतात, या दिवशी काय करावं आणि काय करू नये, वसुबारसचं व्रत कसं करावं हे देखील जाणून घेऊया। वसुबारस या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकमुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व या मंत्राने तिची प्रार्थना करतात। तथा सर्वमय देवी सर्व दैवेर लडकृते मातर्म माभी लशितम सफलम कुरु नंदिनी, हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ पूर्ण कर, याचा असा अर्थ होतो। या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते। या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत। उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात। उत्तर प्रदेशात या व्रताला बचवांच असे म्हणतात। घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची प्रथा आहे। घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षता वाहतात। ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो। मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो। समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे। भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे। तिला माताही म्हणतात। ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असं म्हटलं जातं। सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपलं अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचं या दिवशी पूजन करतात। ज्या ठिकाणी गोमातेचं संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचं पूजन होतं, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असं सांगितलं जातं। अशा गोमातेचं प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते। वसुबारस सणाचे काही नियम देखील पाळले जातात। वसुबारस सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही। या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात। बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत अशी लोकमान्यता असल्याचं सांगितलं जातं। दीपावलीची सुरुवात वसुबारसपासून होती। वसुबारसच्या दिवशी गाय गोऱ्यांची विधीपूर्वक पूजा केलेली जाते, त्यांना नैवेद्य दिला जातो अशी ही परंपरा चालत आलेली आहे। त्या दिवशी आमच्या शेताचा माल आणून सनी आम्ही विधीपूर्वक त्यांची पहिले मालाची पूजा करतो, मग तो बाजारात दिला जातो। दीपावलीची सर्व जनतेला माझ्याकडून दीपावलीची हार्दिक शुभेच्छा। वसुबारसपासून दीपावलीची सुरुवात होती। आम्ही परंपरा गायीची पूजा करतो, निवद खावाटतो, बाजरी खावाटतो। आम्ही तसे गायीची पूजा करा, परत दीपावली सुरू होते आपल्या। आमचा शेतीचा माल येतो, त्याची पूजा करतो। ते पूजा करून चली यंदा काहीच नाही, पाणीच पडला नाही तर माल कुठून नाही। जो माल येईल आम्ही जो शेतातला माल आलेला आहे तो पूजा करून सनी बाजारात विकायला
मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. बियाणी विधी महाविद्यालयात राष्ट्रीय विधी सेवा दिन व राष्ट्रीय शिक्षण दिन तसेच बाल दिनानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडील निर्देशित कार्यक्रमानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व बियाणी विधी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा कार्यक्रम गुरुवारी 9 नोव्हेंबरला उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश RK मलबादे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. प्राध्यापिका डॉक्टर कीर्ती पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. राष्ट्रीय विधी सेवा दिन, बालदिन व शिक्षण दिनाचं महत्त्व या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप V. स्वामी यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. ज्याच्याकडे पैसा असायचा तोच अपिलेट कोर्टामध्ये जाऊ शकायचा आणि मग जे गरीब आहेत ज्यांच्या खालच्या कोर्टामध्येच निकाल लागला मात्र पैशाच्या अभावी किंवा पैसा नसल्यामुळे ते वरच्या न्यायालयात जाऊ शकत नव्हते आणि वरच्या न्यायालयात दाद मागू शकत नव्हते. तसेच गोरगरिबांवरती किंवा वंचितांवरती जेव्हा अन्याय व्हायचा तेव्हा ते न्यायालयामध्ये जाण्यासाठी वकील लावावा लागायचा. वकिलासाठीचे पैसे नसायचे, कोर्ट फीसचे पैसे नसायचे. मग या सर्व बाबीमुळे जो न्यायालयात जाऊ शकत नव्हता त्यांचं काय, हा विचार कायदेतज्ञांच्या मनामध्ये आला. सर्वोच्च न्यायालयाने याच्या अनुषंगाने बरेचसे निर्देश दिलेले होते की न्याय हा परिपूर्ण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. मग त्या अनुषंगाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 ची निर्मिती झाली. मात्र त्यानंतर सुद्धा 8 वर्ष लागले हा कायदा अंमलात आणण्याकरिता. त्या कायद्यामध्ये काय होतं तर गोरगरीब वंचित जे घटक आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी सहाय्य करणे त्याच्यामध्ये दिलेल्या तरतुदी. त्यामध्ये 4 स्तरावरती संस्था स्थापन करण्यात आल्या. विधी सेवा संस्था, त्याला आपण इन्स्टिट्यूशनच म्हणून लीगल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन, जी की पहिली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे असते आणि त्याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे जे न्यायमूर्ती असतात तर ते त्याचे कार्यकारी अध्यक्ष असतात. चांगला वकील बनायचं असेल तर आधी चांगला माणूस बना. आपल्यातील सामाजिक भावना जागृत असू द्या. सामाजिक उत्तरदायित्व फेडताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची सतत जाणीव ठेवा, असा मोलाचा सल्ला संदीप V. स्वामी यांनी विद्यार्थ्यांना दिला. चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस व प्रोटेक्शन स्कीम फॉर चिल्ड्रन या विषयावर ॲडव्होकेट मंगला चौधरी यांनी तर राईट्स ऑफ चिल्ड्रन्स या विषयावर ॲडव्होकेट सारंगी गुजराती यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश झोत टाकत सविस्तर मांडणी केली. आधार वकील या घटकाकडे बघितलं जातं. इफ यू थिंक ऑफ द सोशल रिफॉर्म्स इन द पास्ट, मोस्ट ऑफ द टाइम ॲडव्होकेट्स वर द पायनियर्स टू स्टार्ट दोज रिफॉर्म्स. आपण फ्रीडम स्ट्रगल बघितलं तरी आपल्याला तेच बघायला मिळतं आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपल्याकडे होतोय. आपल्याला विद्यार्थ्यांना, तुम्हा सगळ्यांना विधी सेवा काय असते याची ओळख होते, याचा मला विशेष आनंद झाला. इफ वी टॉक अबाउट चिल्ड्रन राईट्स, आर्टिकल 14 ने राईट ऑफ इक्वॅलिटी आपल्याला दिलं. आपण जेव्हा राईट ऑफ इक्वॅलिटी म्हणतो तर त्याचा मी एक इंटरप्रिटेशन केलेला अर्थ असा की ती मुलं आहेत म्हणून त्यांना कमी अधिकार असा नाही. ती मुलं असली तरी त्यांना तेवढाच अधिकार आहे जेवढा एखाद्या मेजर पर्सनला आहे. One of the important rights is rights against discrimination that comes in Article 15, right to personal liberty, Article 21. बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, बाल संरक्षण कक्ष, तसेच चाइल्डलाईन आहे, जिल्हा बाल अधिकारी कार्यालय आहे आणि विशेष बाल पोलीस पथक सुद्धा या कार्याशी आणि ह्या मुलांचे संरक्षण ही कसं साधलं जावं यासाठी कार्य करत असतात. आणि हे कार्य जे करतात, जे काम बाळांच्या संबंधात करतात ते बालस्नेही पद्धतीने होणं गरजेचं आहे. म्हणजे इथं बालस्नेही संकल्पना ही जोपासली गेली पाहिजे. सायबर क्राईम पोलीस स्टेशन धुळेचे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वसावी यांनी सायबर क्राईम या विषयावर प्रोजेक्टरद्वारे चित्रफिती दाखवून सायबर क्राईमचं विविध अंगांनी विश्लेषण करून विविध विषय स्पष्ट करून सांगितला. काल परवाची
आजच्या आपल्या घटकमध्ये फक्त लेटेस्ट ट्रेंड सायबर फ्रॉड, सायबर क्राईम हा विषय सोडूनच बोलतो आपण. सायबर फ्रॉड म्हणून सांगू, आपण सायबर फ्रॉड म्हणून सांगू. सायबर क्राईम बाजूला ठेवू. सायबर क्राईम आणि सायबर अवेअरनेस या दोन गोष्टीमध्ये सायबर अवेअरनेस मधला एक छोटासा घटक आपण आज घेणार आहे. व्याख्या आणि टेक्निकल डिटेल्स मध्ये न जाता आपण दैनंदिन यूज मध्ये इंटरनेट शिवाय आपल्याला दुसरं कोणताच पर्याय नाही. त्याच इंटरनेटचा वापर आपल्याला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश RK मलबादे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून एकंदरीतच सर्व वक्त्यांच्या विषयावरील मांडणीवर भाष्य केलं. तसेच विद्यार्थ्यांना कायदेविषयक बाबी समजावून सांगत दिवाळी सणाच्या शुभेच्छाही दिल्या. लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट हा अंमलात आणण्यात आला. याच्यामध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स करण्यात आलेले आहेत त्याचा जर आपण सारांश जर पाहिला तर निश्चितपणाने अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर न्याय तुमच्या दारी. कारण आज आपण जे पाहतो की जे कोर्टामध्ये येणाऱ्या खटल्यांच्या जे पक्षकार असतात. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट भाग्यश्री वाघ यांनी केलं, तर आभार सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट मोक्षा कोचर यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, पंचशील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, RTO एजंट युनिटचे नेते मिलिंद बैसानी यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद. हम भी कुछ कम नाही आणि महिलांसाठी राखीव याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरच्या व धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी गरुड मैदानात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाचे उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी MK पाटील, रेखा पाटील, महाराष्ट्र म्युच्युअल नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप जयस्वाल, पिंपळादेवी शैक्षणिक सांस्कृतिकचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष RV पाटील, महाराष्ट्र म्युच्युअल नेटबॉल असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक श्यामजी देशमुख, धुळे जिल्हा हौशी नेटबॉल संघटनेचे सचिव योगेश वाघ, संघटना पदाधिकारी हेमंत वदाणे, गुरुदत्त चव्हाण, जगदीश चौधरी यांच्यासह क्रीडा विभागाचे कर्मचारी व 8 विभागातील खेळाडू उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की दैनंदिन जीवनामध्ये खेळाचं महत्त्व खूप आहे. विविध खेळाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी हेल्दी इंडिया आणि फिट इंडिया संकल्पनेत खेळाचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच राज्य शासनामार्फत 90पेक्षा जास्त विविध खेळ प्रकारच्या देश, राज्य व जिल्हा पातळीवर स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आणि या खेळात निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळवून खेळामध्ये नावलौकिक मिळवता येतो. नुकत्याच झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंनी विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे. एवढेच नाही तर या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी विविध खेळामध्ये सहभाग घेतला. यातही दिव्यांग खेळाडूंनी 111 पदके प्राप्त केली असून आजपर्यंतचा सर्वोच्च रेकॉर्ड होता. त्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचेही खेळाडू होते. त्यामुळे या खेळामध्ये महाराष्ट्राच्या ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला त्यांचा मला अभिमान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना विविध सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी चांगले खेळून राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे यांनी केलं. सूत्रसंचालन व आभार सेवानिवृत्त प्राध्यापक SD भाविस्कर यांनी केला. यावेळी निवड समिती सदस्य मिनेश महाजन, जगदीश अंचन, शालिनी जयस्वाल, श्याम देशमुख, विनय जाधव, सुशांत सूर्यवंशी,
महेंद्र गावडे, शीतल वाघ यांच्यासह खेळाडू व क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाधिकारी, त्याचबरोबर विविध संघटन यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शाळे नेटबॉल क्रीडा स्पर्धा 2023 याचा उद्घाटन धुळे जिल्ह्यात होत आहे. सर्वप्रथम विविध जिल्ह्यातून विविध डिव्हिजन्स कडून जे आपले खेळाडू, पंच, शिक्षक, स्पोर्ट्स पर्सन्स आलेले आहेत त्यांच्या मी धुळे जिल्ह्यात मनापासून स्वागत करतो. स्पोर्ट्सचे महत्त्व देशाच्या विकासामध्ये आणि युवकांच्या विकासामध्ये फार महत्त्वाचं आहे. हेल्दी इंडिया आणि फिट इंडिया करण्यामध्ये स्पोर्ट्सचा एक मोठा योगदान आहे. प्रोफेशनल स्पोर्ट्स असो किंवा दैनंदिनी जीवनामध्ये स्पोर्ट्सचा उपयोग फिट राहण्यामध्ये, हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यामध्ये, त्याचबरोबर एक टीम स्पिरिट आणि समाजामध्ये एक समन्वयाची भावना निर्माण करणाऱ्या एक स्पोर्ट्स एक महत्त्वाची भूमिका निर्माण करतो. म्हणून शासनामार्फत स्पोर्ट्स कॉम्पिटिशन स्पर्धा क्रीडाच्या क्षेत्रामध्ये विविध स्तरावर आयोजित केली जाते, विविध वयोगटामध्ये केली जाते आणि विविध स्पोर्ट्समध्ये केली जाते. आता प्रास्ताविकमध्ये टिडे साहेबांनी उल्लेख केला, जवळजवळ 90 पेक्षा जास्त खेळांमध्ये आपला राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतो आणि मग इथून नॅशनल स्तरावर आणि इंटरनॅशनल स्तरावर आपले मुलं, आपले मुली, आपले खेळाडू तिथे जात असते. नुकतंच आता विश्व स्तरावर एशियन गेम्स, एशियाई खेळांचा आयोजन झाला. एशियन गेम्समध्येही आपले महाराष्ट्राचे खूप खेळाडूंनी आपल्या देशाच्या, राज्याचं नाव लौकिक केलं. आर्चरी असो, ॲथलेटिक्स असो, स्विमिंग असो, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तिथे आपले लोक जाऊन आले आणि जिंकून आले. याचा प्रशासनालाही अभिमान आहे. तेवढंच नाही तर एशियन गेम्समध्ये जे पॅरालिम्पिक स्पोर्ट्स होते त्याच्यामध्ये दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला, तर त्याच्यामध्येही भरपूर लोकांनी तिथे मेडल्स जिंकले. जवळजवळ भारतामध्ये 111 मेडल्स आपले दिव्यांग खेळाडूंनी जिंकले आणि ते हायएस्ट आतापर्यंतचा रेकॉर्ड होता. त्याच्यामध्येही महाराष्ट्र राज्याचे काही खेळाडू होते. असे प्रतिनिधित्व करणारे आपले जे खेळाडू आहेत त्यांचा अभिमान आम्हाला आहे आणि असे आणखी खेळाडू विकसित करण्याचा मानस शासनाचा आहे. म्हणून क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, ट्रेनिंग अकॅडमीज आयोजित करणे, स्पोर्ट्स सुविधा जिल्ह्यामध्ये डिव्हिजन स्तरावर निर्मिती करणे हे एकमेव मानस शासनाचे असते. शासनाच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. जुनी पेन्शन योजना ओपीएस सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी या प्रमुख मागण्यांसह एकच मिशन, कोण म्हणे देणार नाही. अन्य मागण्यांसाठी आज विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी शिष्टमंडळात राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीसह विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चात सहभाग होता. शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातील मागण्या अशा: 4 लाख रिक्त पदे कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी भरावेत व मागासवर्गीय राखीव जागा सुनिश्चित ठेवाव्यात. खाजगीकरण किंवा कंत्राटीकरण धोरण रद्द करावं. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक पदाच्या भरतीवरील बंदी उठवावी. शिक्षणाचं खाजगीकरण, दत्तक योजना, समूह शाळा योजना रद्द करावी. भारतीय दंडविधान संहिता कलम 353 पूर्व प्रभावी करावे आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट कराव्यात. शिष्टमंडळात राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील, सुकाणू समिती सदस्य बलराज मगर, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार, कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव, राजेंद्र माळी, सरचिटणीस दीपक पाटील, सल्लागार एसयू तायडे, वाल्मिक चव्हाण, नागेश खंडारे, मोहन कापसे, कल्पेश माळे,
चंद्रशेखर पाटील, दिनेश महाले, दीपक महाले, प्राध्यापक BA पाटील, प्राध्यापक सतीश पाटील, संजय पवार, VT गवळी, दिलीप पाटील, राजेंद्र नांद्रे, भूपेश वाघ, वायन पाटील, देवानंद ठाकूर, राजेंद्र पाटील, बापू पारधी, प्रतिभाच घोडके, किशोरी अहिरे, पल्लवी साबळे, आरवी पाटील, उदय तोरवणे, भूषण पाटील, पल्लवी शर्मा, शरद सोनवणे, आबासाहेब पाटील, खेमचंद पाकळे यांच्यासह महसूल, बांधकाम, नर्सिंग, पोलीस कार्यालयीन कर्मचारी संघ, सहकार, लेखापरीक्षण, पशुसंवर्धन, कृषी समाज कल्याण, शासकीय तंत्रनिकेतन, तलाठी यासह विविध कार्यालय कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग होता. सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कचेऱ्यांवर आज कुटुंब मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. या माझं कुटुंब माझं पेन्शन या शीर्षकाली आज धुळे शहरातून कल्याण भवनपासून शहरात मोर्चा निघाला. या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचं त्यांनी आम्हाला जे फसवलं 14 मार्च ते 20 मार्च या 7 दिवसाच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जे लेखी आश्वासन दिलं होतं की आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या तत्वाखाली आपल्याला आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू आणि समिती 3 महिन्यात तो अहवाल देईल आणि ते आम्ही जुनी पेन्शन योजना स्वीकारू असं लेखी आश्वासन दिलेलं असताना सुद्धा 6-7 महिने झाले तरी देखील ते आश्वासन पाळण्यात आलं नाही. सरकारने कर्मचारी शिक्षकांना फसवलेलं आहे, दिशाभूल केलेली आहे, जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केलेला आहे. तसंच त्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर ज्या चर्चेमध्ये ठरलेलं होतं की ज्या सुकाणू समितीच्या आणि समन्वय समितीच्या घटक संघटनाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात त्या खात्याचे प्रमुख आणि शासनाचे सचिवांबरोबर सविस्तर चर्चा करून त्याचे निर्णय घेतले जातील. परंतु एकाही घटक संघटनेच्या बरोबर संबंधित खाते प्रमुखांनी आणि शासनाच्या सचिवांनी चर्चा केली नाही. ही अत्यंत दुर्दैवाची लहानशानस्पद बाब आहे. म्हणजे सरकार किती फसवणूक करतं कर्मचाऱ्यांची हे आजचं चित्र आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आम्ही शासनाच्या याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो की आपण PFRDA कायदा रद्द करावा, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी स्वीकारावी, 8व्या वेतन आयोगाची समिती गठीत करावी, ती जाहीर करावी, 7व्या वेतन आयोगाच्यातल्या वेतन त्रुटींची तफावत आहे विशेषतः लिपिक वर्गाची ती दूर करावी. तसंच कंत्राटीकरण रद्द करून कंत्राटी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं व शैक्षणिक धोरणामध्ये जे काही खाजगीकरण घुसलेलं आहे ते थांबवावं, नवीन शैक्षणिक धोरण थांबवावं व दत्तक शाळांचं धोरण थांबवावं या मागण्यांकडे आम्ही लक्ष वेधत आहोत. विशेषतः जे काही 2.25 लाख कर्मचारी शिक्षकांची पदं रिक्त आहेत तीसुद्धा तात्काळ भरण्यात यावी या प्रमुख मागण्यांकडे आम्ही आज शासनाचं लक्ष वेधून मोर्चा काढलेला आहे. या राज्यभरातल्या संतप्त भावना कर्मचारी शिक्षकांच्या सरकारने लक्षात घेतल्या नाही तर आम्ही 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे याची शासनाने नोंद घ्यावी.